नमस्कार, मी दीपक थोरात. महाराष्ट्र आरंभ लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत. आज महाराष्ट्र आरंभ वॉर रूममध्ये स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे की नारायण राणे समर्थक म्हणून ओळखले जातात, यांनी काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील ठेवीदारांसाठी एक आंदोलन उभा केलं होतं. हे आंदोलन मराठवाड्यातील ठेवीदारांसाठी पोषक ठरलं व यशस्वी ठरलं. यावेळी आपल्या महाराष्ट्र आरंभच्या वॉर रूममध्ये सचिन भैया उबाळे यांचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आज बीड जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांचे गोरगरिबांचे प्रश्न घेऊन सचिन उबाळे हे रस्त्यावर उतरलेले आहेत. यांनी आंदोलन उपोषण केलेलं आहे. आमरण उपोषण करत असताना अन्न पाण्याचा त्याग करणाऱ्या सचिन उबाळेंना बीड जिल्ह्यातील अनेक भागातून मराठवाड्यातून या ठिकाणी फोन येत आहेत. अभिनंदनाचा वर्ष होत असताना महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटलेले आहेत व ज्या की पतसंस्था असतील, मल्टीस्टेटच्या बँका असतील, या महाराष्ट्रामधील ज्या पैसा गोरगरिबांचा घेऊन जे पळ काढत आहेत, यांना कुठंतरी एक यांच्या विरोधामध्ये उभा राहण्याचं एक धाडस दाखवणारे सचिन उबाळे आहेत आपल्यासोबत. नक्कीच या ठिकाणी ज्ञानराधा असेल, जिजाऊ असेल किंवा साईराम मल्टीस्टेट असेल किंवा माजलगाव शहरासह बीड जिल्ह्यातील अनेक पतसंस्था आहेत. राजस्थानी मल्टीस्टेट आहेत जे की परळीचे आहेत. यामध्ये नक्कीच सचिन भैया उबाळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. नक्कीच या आंदोलनाची दिशा कशी ठरली? बीड जिल्ह्यातील ज्या मल्टीस्टेटचे घोटाळे बाहेर आले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट यासह मराठवाडा अर्बन मल्टीस्टेट, लक्ष्मी माता अर्बन मल्टीस्टेट, मातोश्री मल्टीस्टेट, साई अर्बन मल्टीस्टेट, परिवर्तन मल्टीस्टेट, याचबरोबर मराठवाड्यातल्या अन्य काही इतर मल्टीस्टेट, या मल्टीस्टेटमध्ये ज्या गोरगरिबांनी आपल्या घामाचा, कष्टाचा आणि त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्याची जी जमापुंजी या बँकांमध्ये ठेवली होती, या मल्टीस्टेटमध्ये ठेवली होती, आणि ज्यावेळेस ते पैसे ठेवीच्या स्वरूपामध्ये ते परत मागण्यासाठी बँकेमध्ये गेले असता मल्टीस्टेटच्या चेअरमननी, त्या मॅनेजरने आणि त्यांच्या संचालक मंडळाने त्यांना पैसे देण्यास नकार लावला, विलंब लावला आणि कालांतरानं अशा काही बँका बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या बंद झालेल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये जे की आपण आता बँकाचे नाव घेतले, याच्यामध्ये एकूण ठेवीदारांची संख्या किती आहे? मी जे काही नावं घेतले बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या एकूण ठेवीदारांची, तर याच्यामध्ये जवळपास एक 9 ते 10 लाख लोकसंख्या ही ठेवीदारांची आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्ञानराधाचे ठेवीदारांची संख्या ही 6 लाख आहे. ज्ञानराधा सारख्या एका मोठ्या उद्योगपती असलेले नवरा बायको अर्चना कुटे आणि सुरेश कुटे यांच्या विरोधामध्ये आवाज उठवत असताना सचिन उबाळे यांना कुटे दाम्पत्याकडून जीव मारण्याचा धमकीचा फोन आल्याची चर्चा सध्या ठेवीदारांमध्ये आहे. सुरुवातीच्या काळामध्ये 2024 जानेवारीमध्ये पहिल्यांदा मी गोरगरीब लोकांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ज्यावेळेस मी आंदोलनाला सुरुवात केली आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी 8 दिवसाचं आमरण उपोषण केलं असता मला दिल्लीवरनं एक फोन आला आणि मला त्या फोनवरती डायरेक्टली सांगण्यात आलं की तेरे को कल उठाने वाले हैं, तेरे को कल खत्म करने वाले हैं, अशा प्रकारची जीव मारण्याची धमकी आली. परंतु त्या धमकीला भीक न घालता धाडसपणे मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे आदरणीय महाराष्ट्रामध्ये ज्यांचे आक्रमक आमदार म्हणून ओळख आहे, आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या कानावरती हा विषय घातला आणि मला जिथून फोन आला होता तो फोन नंबरही मग मी त्यांना तो फोन नंबर त्यांना मी दिला. त्याच्यानंतर मग मला कुठूनही फोन आला नाही किंवा मला माझ्या पाठीशी माझा नेता खंबीर उभा राहिला आणि त्या दिवशीपासून जे आंदोलनाला सुरुवात झाली ती आजतागायत आंदोलन माझं सुरूच आहे बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या ठेवीदारांसाठी. ज्ञानराधाचे 6 लाख ठेवीदार आहेत. या ठेवीदारांमध्ये एकूण आकडा किती आहे ठेवींचा? ठेवी याच्यामध्ये ज्या ठेवी अडकलेल्या आहेत त्या जवळपास 3 ते 3.5 हजार कोटी रुपयांच्या ठेवी या ज्ञानराधामध्ये गोरगरीब लोकांच्या अडकलेल्या आहेत. आणि या गोरगरीब लोकांच्या ठेवीच्या व्यतिरिक्त जे धनधानगे आहेत, ज्यांचे चिठ्ठ्यावरती पैसे आहेत, असे सुद्धा पैसे 1.5 ते 2 हजार कोटी या ज्ञानराधामध्ये आहेत. साईराम मल्टीस्टेट असेल, राजस्थानी मल्टीस्टेट असेल, हे गोरगरिबांचे पैसे कधी परत करतील किंवा सर्व मल्टीस्टेटवाले? आता या साईराम असेल, राजस्थानी असेल, जिजाऊ असेल आणि ज्ञानराधा असेल, बँक टाकण्याचा जो उद्देश असतो हा उद्देश यांनी कुठंतरी लांब ठेवून
गोरगरिबांचे पैसे जमा करून कुणी उद्योग व्यवसाय चालू केले, कुणी कन्स्ट्रक्शन लाईन चालू केली, कुणी प्लॉटिंग टाकली, कुणी गुळाचे कारखाने टाकले. म्हणजे जो पैसा बँकिंगसाठी वापरायचा होतो तो स्वतः ह्यांनी स्वतःच्या व्यवसायासाठी वापरलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठेवीदारांच्या ज्या ठेवी ठेवल्या होत्या, जे पैसे होते गोरगरिबांचे, भाजी विक्रेता असेल, चहा हॉटेलवर चहा विकून पैसे कमवणारा असेल, रिक्षा चालवणारा असेल किंवा बिगारी काम करणारा असेल, अशा लोकांचे पैसे ज्ञानराजासह साईराम मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेटने खाल्लेले आहेत. नक्कीच याचं पाप कुठेतरी फेडावंच लागेल. परंतु सर्वात प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर ज्ञानराजाच्या म्हणजे एक बंटी आणि बबली, बंटी गाठला परंतु बबली गटली नाही. म्हणजे अर्चना कुठे का गटत नाहीत पोलिसांना? गेल्या 6 महिन्यापासून ठेवीदारांच्या वतीनं विविध प्रकारच्या पोलीस स्टेशनमध्ये अर्ज आणि तक्रारी देण्याचं काम ठेवीदाराच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि गेल्या महिन्यामध्ये जवळपास 1200 ते 1300 तक्रारी देण्याचं काम आम्ही लढत असताना आम्ही सुद्धा स्वतः SP ऑफिसमध्ये जाऊन 1200 ते 1300 तक्रारी अर्ज दिले असता अद्यापपर्यंतही सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर वगळता, यशवंत कुलकर्णी वगळता अद्यापपर्यंत संचालक फरार आहे. आणि ज्या तिरुमलाच्या संचालक आहेत अर्चना कुटे, ह्या देखील याच्यामध्ये आरोपी आहेत, त्या सुद्धा अद्यापही पोलिसांना का सापडत नाहीयेत, हा अतिशय मोठा प्रश्न आम्हा ठेवीदारांपुढे पडलेला आहे. आणि याच्यासाठी लवकरच आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती देखील केलेली की अर्चना कुटेसह इतर मल्टीस्टेटच्या चेअरमनला ताबडतोब अटक जर नाही झाली तर येत्या दिवसामध्ये मोठं जन आंदोलन अशा ठिकाणी करण्यात येईल की तिथं सर्वजण अडचणीत येतील. सध्या 2024च्या निवडणुकीचं वारं जोराने वाहू लागलं आहे. या अगोदर बीड लोकसभेमध्ये पंकजाताई मुंडे यांचा पराभव झालेला आहे. विद्यमान पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या त्या भगिनी आहेत, दोघं बहीण भाऊ एकत्र झाल्यानंतर सुद्धा त्यांचा पराभव झाला. पंकजाताई व धनंजय मुंडे यांनी ठेवीदारांसाठी काही उठाव घेतला होता का, व जर ठेवीदारांनी त्यांना मतदान केलं असतं तर पंकजा मुंडेंचा विजय झाला असता किंवा नसता झाला? मुळामध्ये बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातला एकही राजकीय पुढारी ठेवीदारांच्या प्रश्नावरती बोलायला तयार नाही आहे. याच्या पाठीमागं काय गोड बांगले ते आता येत्या विधानसभेमध्ये आम्ही ते समोर आणणारच आहोत. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकसभेच्या ज्या उमेदवार होत्या, तर बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ज्यांनी आपलं पालकत्व घेतलेलं आहे, अशा पालकमंत्र्याला ठेवीदाराच्या शिष्टमंडळानं, ठेवीदारांच्या वतीनं, जिजाऊचं शिष्टमंडळ होतं, निवेदन द्यायला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर त्यांना गेले असता पालकमंत्र्याचं असं वक्तव्य होतं की मला विचारून पैसे टाकलेत का, तुम्हाला कुणी इथं पैसे टाकायला, म्हणजे बेजबाबदारपणे पालकमंत्र्याची अशी उडवाउडीची उत्तरं आली आणि ठेवीदार कुठंतरी हाताश झाला, नाराज झाला. आणि पंकजाताईनं ठेवीदाराच्या प्रश्नावरती विचार करायला पाहिजे होता, उठाव घ्यायला पाहिजे होता, आंदोलनामध्ये यायला पाहिजे होतं, सहभागी व्हायला पाहिजे होतं. नक्कीच त्यांना ठेवीदारांचा फायदा लोकसभेमध्ये झाला असता. सध्या बीड विधानसभेमध्ये 6 मतदारसंघ आहेत. 6 मतदारसंघामध्ये मल्टीस्टेटवाल्यांनी अक्षरशः ठेवीदारांचं वाटोळ केलेलं आहे. या 6 मतदारसंघातली आजी, माजी आणि भावी आमदारांची भूमिका काय असणार आहे व आपण त्यांच्याकडे संबंधित प्रकरणामध्ये लक्ष देण्यासाठी ठेवीदार त्या मतदारसंघातील उमेदवाराच्या पाठीशी आपण उभा करणार आहात का आंदोलनाच्या माध्यमातून? मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये बीड जिल्हा हे प्रामुख्यानं मुख्य केंद्र आहे सगळ्यात मल्टीस्टेटचं. आणि बीड, तुम्ही जो प्रश्न विचारला विधानसभेच्या दृष्टीनं, आत्तापर्यंत जे काही आंदोलन झालं आहे त्या आंदोलनाला लढा सर्वसामान्यांसाठी, म्हणजे कुठलंही राजकीय बॅनर आम्ही दिलेलं नाही आहे. परंतु आज अशी निर्णायक वेळ आलेली आहे की ठेवीदारांकडे कुणाचंही लक्ष नाही आहे, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला याचं देणं घेणं पडलेलं नाही आहे. जो तो फक्त आपल्याला आमदार व्हायचं आहे, आजी असतील, माजी असतील आणि भावी असतील, ह्यांना फक्त स्वतःच्या आमदारकीचे स्वप्न पडत आहेत. ठेवीदारांबद्दल कुणालाही बोलायला वेळ नाही आहे. म्हणून येत्या काही दिवसामध्ये ठेवीदारांची निर्णायक बैठक घेऊन 6 विधानसभा क्षेत्रामध्ये ठेवीदारांचं, प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 20 ते 25 हजार हे मतदारांची संख्या आहे ठेवीदाराची. आणि त्यातली त्यात बीड विधानसभा क्षेत्रामध्ये 40 ते 45 हजार हे ठेवीदार आहेत. नक्कीच या ठिकाणी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा प्रमुख सचिन उबाळे यांनी ठेवीदारांसाठी आंदोलन उभा करणार. दिशा आणि दशा हे दोन्हीही येणाऱ्या विधानसभेमध्ये बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील उमेदवारांना नक्कीच कोणाला फायदा तर कोणाला तोटा करून देणारे आहेत.
परंतु या ठिकाणी तुम्ही जेव्हा हे एक म्हणजे आंदोलन उभं केलं, असे बरेचसे तुम्हाला गालबोट लागले की पैशासाठी केलं, काहीतरी मॅनेजमेंट करण्यासाठी केलं, असा त्रास तुम्हाला झाला, असे नेमकी व्यक्ती ते कोण आहेत, त्यांचे नाव सांगू शकाल का? महाराष्ट्र हा संघर्षातून घडलेला महाराष्ट्र आहे. देशाला स्वातंत्र्य देखील संघर्षातून मिळालेलं आहे आणि संघर्ष करणं हा आपल्या मातीचा इतिहास आहे. आणि मी माझ्या कामावरती फोकस केलं. मला बदनाम करण्याचा षडयंत्रही मल्टीस्टेटवाल्यांनी रचलेलं आहे. मी कोणावरती आरोप करणार नाही. मल्टीस्टेटवाल्याचे जे काही लोक असतात, मार्केटमध्ये फिरत असतात, की ते त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन चालू असल्यामुळं त्यांनीच कुणाला तरी हॉटेलमध्ये बसल्यावर सांगायचं की आंदोलनाने काय होणार नाही, त्याला आम्ही मॅनेज केलेलं आहे, त्याला गाडी दिलेली आहे, त्याला आम्ही पैसे दिलेले आहेत. मला गाडी आणि घोडी घ्यायचा माझा प्रश्नच नाही. बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये ठेवीदारांचा प्रश्न कोणता उमेदवार उचलतो याकडे आता बीड जिल्ह्यातील जनतेचं व ठेवीदारांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं गेलं तर ठेवीदारांसाठी लढणारा कोण, तर तो फक्त आणि फक्त म्हणजे सचिन उबाळे हा माणूस आहे. एवढंच फक्त बीड जिल्ह्यातील जनतेच्या तोंडून ऐकायला मिळत असतानाच या ठिकाणी सचिन उबाळे हे राणे समर्थक म्हणून ओळखले जातात. बीड विधानसभेमध्ये आपली भूमिका काय असणार आहे? आत्तापर्यंत जे आंदोलन केलं, ह्या आंदोलनामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याचा आधार किंवा कुठलाही राजकीय नेता आमच्या पाठीशी उभा राहिलेला नाही आहे. परंतु लोकसभेला काही विषय समोर आले होते आणि विधानसभेला आता सर्व ठेवीदाराची अशी इच्छा आहे की आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे विधानसभेच्या दृष्टीनं. आता ठेवीदारांची एक निर्णायक बैठक आम्ही एका बीड शहरातील लॉन्सवरती आयोजित करतोय आणि त्या बैठकीमध्ये जे काही ठरेल, ठेवीदार ठरवणार आहेत, मी एकटा ठरवणार नाही. ठेवीदार ठरवणार आहेत की आपल्याला काय करायचं आणि ठेवीदार जे ठरवतील ते सचिन उबाळेला मान्य असेल. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सचिन उबाळे हा कार्यकर्ता म्हणजे सर्वसामान्यांच्या सुखादुखामध्ये अर्ध्या रात्री उभा राहणारा माणूस आहे. सचिन उबाळे यांची भूमिका ही गोरगरिबांसाठी आहे. त्यांचा पैसा गुंतलेला आहे, तो काढून देणे आहे. यामध्ये प्रामुख्याने जर पाहिले गेले तर कुणाच्या मुलीचं लग्न, कुणाचा दवाखाना, कुणाचा हार्टचं ऑपरेशन, वेगवेगळ्या योजनेसाठी पैसे त्या ठिकाणी आपण बँकेमध्ये वाचून ठेवलेले आहेत. याच्यासाठी सचिन उबाळे हा कार्यकर्ता सक्षम असल्यामुळे या ठिकाणी आंदोलन कुठंतरी एक वज्रमुठीमध्ये जे की असं मिळालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सुभाष रोडच्या अण्णाभाऊ साठे चौकापासून ते माळीवेस या चौकापर्यंत जी व्यापारी लाईन आहे, त्या व्यापारी लाईनमध्ये फक्त आणि फक्त ज्ञानराधा बँकेमध्ये आणि आपल्या साईराम मल्टीस्टेट बँकमध्ये कमीत कमी 1000 ते 500 ते 1000 कोटी रुपयाचा चिठ्ठी हवाला आहे. यामध्ये सर्वात मोठे बीड शहरातील व्यापारी आहेत जे की कपडा व्यापारी म्हणून आहेत, त्याच्यामध्ये भांड्याचे व्यापारी आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी जवळपास 500 ते 1000 कोटी रुपयाचा फक्त चिठ्ठी हवाला या ठिकाणी झाल्याची चर्चा आहे. आणि विशेष पाहता दैनिक महाराष्ट्र आरंभ वॉर रूमकडे एक असा पुरावा आहे की तो त्या ठिकाणी 100% चिठ्ठी हवाला झाला आहे हे स्पष्ट करू शकतो. याबद्दल आपलं काय मत आहे? ज्ञानराधामध्ये ज्या गोरगरीब लोकांच्या ठेवी आहेत, साईराममध्ये ज्या गोरगरीब लोकांच्या ठेवी आहेत, प्रामुख्यानं आम्ही पहिला फोकस गोरगरिबाच्या पैशावरती केलेला आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की साठे चौक ते माळवेस चौक ही मुख्य शहराची बाजारपेठ आहे. या बाजारपेठेतले धनदांडगे जे व्यापारी आहेत, ह्या व्यापाऱ्यांनी फक्त चिठ्ठीवरती जे काही ज्ञानराधामध्ये पैसे ठेवलेले आहेत त्याची यादीसुद्धा आमच्याकडं अवेलेबल झालेली आहे, उपलब्ध झालेली आहे. परंतु पहिला विषय आहे गोरगरीब लोकांच्या पैशाचा आणि नंतर यांच्याकडं डिपार्टमेंट, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यांच्याकडे लक्ष देणारच आहे. या ठिकाणी चिठ्ठी हवाला अशा व्यक्तींचा झालेला आहे जो की चिठ्ठी हवाला एखाद्या पिक्चरमध्ये, एखाद्या सिनेमामध्ये दाखवतात. एक नोट असते, तिचे 2 तुकडे करतात. अर्धी नोट एका व्यक्तीकडे आणि अर्धी नोट एका व्यक्तीकडे. समोर गेल्याच्या नंतर नोट जुळवली जाते. त्या ठिकाणी त्या नोटीचा क्रमांक सेम असेल तर त्याला संबंधित प्रकरणाची तडजोड करून मुद्देमाल, पैसे असतील किंवा काही असेल असं एखाद्या चित्रपटातलं उदाहरण देत आहे मी, पिक्चरमधलं, त्याप्रमाणे त्यांना ते देत आहेत. परंतु जर उदाहरणार्थ 5 लाख रुपये जर एखाद्या भूमाफिया म्हणजे प्लॉटिंगचा लँड माफियाकडून जर आले तर त्याच मल्टीस्टेटवाल्यांनी काय केलेलं आहे की संबंधित कर्मचाऱ्यांचे 2 खाते उघडलेले आहेत. एका खात्यावरती त्या कर्मचाऱ्याचे प्रकरण म्हणजे जे बँकेमध्ये जे अकाउंट आहेत त्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी
दोन्ही अकाउंटवरून एका अकाउंटवर पगार आणि एका अकाउंटवरून संबंधित आलेले 5 लाख रुपये हे 50,000 हजार 1 लाख करून त्याच ज्या व्यक्तीने चिठ्ठी हवाल्याद्वारे पैसे दिलेले आहेत अशा ज्ञानराधा असेल, साईराम असेल, राजस्थानी असेल, जिजाऊ असेल, या प्रत्येक बँकेवाल्यांनी त्या ठिकाणी ते पैसे काळा पैसा पांढरा करण्याचं पाप या ठिकाणी केलेलं आहे. तसा एक पुरावाही आहे. त्या कर्मचाऱ्याला 8,000 रुपये पगार आहे आणि 1.5 कोटी रुपयाचा व्यवहार 6 महिन्यामध्ये त्या कर्मचाऱ्याच्या नावावरून झाल्याचा पुरावा दैनिक महाराष्ट्र आरंभकडे आहे. मध्ये एक नव्याने सोन्याचं दुकान उभारत आहे. सोनं म्हणलं की सध्या दसरा दिवाळीमुळे का नाही एक म्हणजे एक वेगळी प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे सोनं खरेदी करण्याची. यामध्ये 2 नंबरवाल्यांनी कशी शक्कल लढवली आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे बीड शहरामध्ये जवळपास 25 ते 30 एक भोंगे लावून रिक्षा फिरत होते. ते म्हणजे अरेबियन ज्वेलर्सचे. अरेबियन ज्वेलर्सच्या माध्यमातून या ठिकाणी बीड जिल्ह्यातील जनतेला एक नवीन स्कीम घेऊन आलेली आहे. बँका पळून गेल्या, स्कीमवाले पळून गेले, वेगळे लोक पळून गेल्याच्या नंतर आता एक नवीन शक्कल मिळवायची म्हणून अरेबियन ज्वेलर्स आलेलं आहे. अरेबियन ज्वेलर्स हे कोणाचं आहे हे सर्वांना माहीत असेल किंवा नसेल, परंतु बीड शहरातील कारंजावरती हे हॉटेल राजुरवेस परिसरामध्ये सोन्याचं दुकान, हॉटेल म्हणण्यापेक्षा सोन्याचं दुकान चालू होत आहे. यामध्ये क्रेटा गाडी, बुलट यासह असंख्य मोठे मोठे गिफ्ट या ठिकाणी बक्षीस ठेवलेले आहेत. याच्या माध्यमातून सचिन भाई उबाळे यांनी एक आवाज उठवला आहे की तो आवाज व तो प्रश्न काय आहे हे जनतेला त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. अगोदरच बीड जिल्हा मल्टीस्टेटच्या प्रकरणामध्ये दिशाहीन झालेला आहे. गोरगरीब लोकांचे हाल चालू आहेत. कोणाच्या मुलीचं लग्न, कोणाच्या आजाराचे ऑपरेशन ह्या मल्टीस्टेटमध्ये अडकलेल्या पैशा अभावी होत नाहीत. आणि आत्तापर्यंत जवळपास मल्टीस्टेटमध्ये अडकलेल्या पैशामुळं जवळपास 15 ते 20 लोकांचे बळी गेलेले आहेत. म्हणजे त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. काही जणांच्या आजारामुळे त्यांचं जीवन संपलेलं आहे. आणि अशामध्येच बीड शहरामध्ये कारंजा रोडवरती अरेबियन ज्वेलर्स नावाचं एक शोरूम ओपनिंगच्या नावाखाली एक लक्की ड्रॉच्या स्वरूपात गिफ्टचं विविध प्रकारचं आकर्षण आणि आमिष लोकांना दाखवून ते सर्वसामान्य जनतेची लूट करण्याचा प्रयत्न गेल्या महिनाभरापासून या बीड शहरासह बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे. बीडमध्ये आता मी समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये काम करत असताना एखादा मोर्चा किंवा एखाद्या बैठकीचं आयोजन जर आम्हाला लाऊडस्पीकरद्वारे जर करायचं असेल तर बीड शहरामध्ये येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशनची परवानगी आम्हाला घ्यावी लागते. त्या पोलीस स्टेशनला संबंधित जो आमचा रिक्षा लाऊडस्पीकरचा आहे त्याचा नंबर द्यावा लागतो. ड्रायव्हरचं आधार कार्ड तिथं जमा करावं लागतं. परंतु बीड शहरामध्ये 5-25 रिक्षे अनधिकृतपणे ह्या अरेबियन ज्वेलर्सचे फिरतायत. काल तर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये एक कंटेनर ज्याच्यामध्ये इर्टिका गाडी लावलेली त्याला पूर्णपणे बॅनर लावलेले अरेबियन ज्वेलर्सचे आणि लोकांना आमिष दाखवून लोकांची फसवणूक करण्याचा काळा धंदा हा गेल्या महिनाभरापासून. आणि ह्या अरेबियन ज्वेलर्सला हे सगळं करायची परमिशन कुठल्या विभागानं दिली म्हणून आम्ही काल बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याची रीतसर तक्रार केली आहे. ज्या शहराच्या भागामध्ये हा अरेबियन ज्वेलर्स येतो असं बीड शहर पोलीस स्टेशनला देखील आम्ही रीतसर तक्रार दिलेली आहे. आणि आम्ही पोलीस प्रशासनाची 1-2 दिवस वाट बघणार आहेत. नाही तर पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये सुद्धा मी रस्त्यावरती या प्रकरणामध्ये येणार आहे. काळा बाजार अरेबियन ज्वेलर्सने मांडला असं आपल्याला कसं निदर्शनात आलं? अरेबियन ज्वेलर्सनं आता एखादी वस्तू त्यांना सोन्याचं दुकान टाकायचं तर त्यांनी सोन्याचं दुकान टाकावं. त्यांच्या दुकानाला आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु तुम्ही त्या दुकानाच्या नावाखाली 30-30 हजार रुपयाचं सोने खरेदी करा, 8-8 हजार रुपये हप्त्याला भरा आणि तुम्हाला मग इर्टिका गाडी लागणार आहे. अगोदरच मल्टी स्टेटमध्ये पैसे टाकल्यानंतर लोक हवालदिल झालेले आहेत. आणि ह्याची गॅरंटी कोण घेणार आहे? अरेबियन ज्वेलर्सचा मालक ह्याची गॅरंटी कशी घेणार आहे? अरेबियन ज्वेलर्सला हे सगळं करायची परमिशन कुठल्या बीड जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून त्यांनी घेतलेली आहे का? जिल्हा पोलीस ऑफिसमध्ये, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हे जे काही रिक्षा फिरत आहेत किंवा ही जी स्कीम चालू आहे ह्याची माहिती इथं कुठं दिलेली आहे का? बीड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारंजा हा एरिया येतो. बल्लाळ PI बल्लाळ यांना ही माहिती आपण दिलेली आहे का? त्यांनी त्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन किंवा चौकशीचं आश्वासन दिलेलं आहे का? मी आज बीड शहर पोलीस स्टेशनचे PI शीतलकुमार बल्लाळ साहेब यांना फोनद्वारे संपर्क केला आणि त्यांना ह्याची कल्पना दिली. साहेब, मी काल अशा प्रकारचा अर्ज आणि अशा प्रकारची तक्रार अरेबियन ज्वेलर्सच्या विरोधामध्ये दिलेली आहे. परंतु मला एक जबाबदार अधिकाऱ्याकडनं
जे उत्तर अपेक्षित होतं तर ते उत्तर न मिळता बल्लाळ साहेबांनी असं सांगितलं की मला त्याच्यावरती कारवाई करता येणार नाही. ठीक आहे, मीही वाट बघतो. मी साहेबाला सांगितलं रीतसर साहेब, मी कलम आणि ॲक्टनुसार अर्ज दिलेला आहे, त्या ॲक्ट आणि कलमानुसार जर तुम्हाला कारवाई करता येत नसेल तर येत्या 1-2-4 दिवसामध्ये मला कारवाई करून घ्यावी लागणार आहे आणि मी ती कारवाई अरेबियन ज्वेलर्सच्या विरोधामध्ये 100% करणार आहे. माझा गोरगरीब बीडमधल्या माझ्या सर्वसामान्य जनतेची फसवणूक मी होऊ देणार नाही, हे मी स्पष्ट सांगितलंय. बीडचे पोलीस अधीक्षक अविनाशजी बारगळ यांची भेट घेतली तेव्हा अविनाश बारगळ यांनी अरेबियन ज्वेलर्सच्या संदर्भामध्ये आपल्याशी केलेली चर्चा, निबंधक कार्यालयाने त्यांना परवानगी दिली आहे किंवा नाही दिली याची आपण सखोल चौकशी केलेली आहे का? पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मी SP साहेबांची भेट घ्यायला गेलो असतं. SP साहेबांची तारीख असल्यामुळे ते संभाजीनगरला गेले होते. त्यांच्या ऑफिसला मी तक्रार अर्ज दाखल केला आणि त्याच्यानंतर मी जिल्हा उपनिबंधक ऑफिसमध्ये गेलो असता तिथं मला ही माहिती मिळाली अरेबियन ज्वेलर्स नावानं कुठलीही परमिशन ऑफिसमधून घेतलेली नाहीये. त्याच्यानंतर बल्लाळ साहेबाला मी विचारणा केली की जे शहरामध्ये 5-50 रिक्षे फिरतायत त्या रिक्षाची परमिशन तुमच्या पोलीस स्टेशनला आहे का? हे रिक्षा अनधिकृत फिरतायत का? ह्या रिक्षाला फिरायची परवानगी तुम्ही दिली आहे? असंही मार्केटला चर्चा आहे की तुम्ही तक्रार दिलेली आहे आणि अरेबियन ज्वेलर्स हे मुस्लिम समाजातील व्यक्ती सुरू करत आहे. परंतु बीड शहरातील तुम्ही राहायला असलेला भाग म्हणजे सुभाष रोड, यावेळी मोठी बाजारपेठ सुभाष रोडची आहे. तिथालची व्यापारी लाईन आपल्या सोबत एक घनिष्ठ संबंध आहेत आणि काही सुवर्णकार समाजाचे जे सोन्याचे दुकान आहेत त्या सोन्याच्या दुकानाच्या संघटनेने आपल्याला ही तक्रार द्यायला लावलेली, अशी चर्चा या तक्रारीच्या माध्यमातून बीड शहरामध्ये ऐकायला मिळत आहे. अशा प्रकारची कुठलीही तक्रार किंवा माझ्याकडं कुणी सराफा असोसिएशनचा माझ्याकडं कुणी आला अशातला काही भाग नाही आहे. सर्वसामान्य लोकांची होणारी फसवणूक ही माझ्या कानावरती आली आणि जग बघतंय, बीड बघतंय, रिक्षा कुठं फिरतायत, कुठल्या एरियामध्ये फिरतायत आणि कशा प्रकारचं आमिष दाखवलं जाते, कशा प्रकारचे बक्षिसाची लयलूट तुम्हाला मिळणार आहे असं आमिष जनतेला दाखवलं जाते आणि जनतेची लुबाडणूक करण्याचं काम या अरेबियन ज्वेलर्सच्या माध्यमातून होतंय आणि ती फसवणूक हे सर्वसामान्याचं पोरगं म्हणजे सचिन उबाळे मी बीडकरांची फसवणूक होऊ देणार नाही. गेल्या 9 महिन्यापासून मी मल्टीस्टेटच्या विरोधामध्ये उभा राहिलो. काल मी अरेबियनचा विषय सुद्धा बीडकरांना निदर्शनास आणून दिलाय आणि अरेबियन ज्वेलर्सनं हे सगळा आपला गाशा गुंडाळावा, ही स्कीम वगैरे बंद करावी माझी त्यांना विनंती आहे. नाहीतर त्यांच्यावरती जोपर्यंत कारवाई होणार नाही त्यांना हे कुणी करायला लावले आणि त्यांनी जर आज उद्याच्याला कारवाईचे आज उद्याच्याला जर त्यांनी कुठल्या ऑफिसमध्ये कागदपत्र दिले असतील आणि बॅक डेटमध्ये जर कुणी द्यायचा प्रयत्न करेल तर त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करणार, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सचिन उबाळे सोबत दैनिक महाराष्ट्र आरंभ प्रिंट मीडिया सुद्धा उभा राहील. महाराष्ट्र आरंभ लाईव्ह न्यूज व महाराष्ट्र आरंभ वॉर रूम सदैव ठेवीदारांसाठी व गोरगरिबांची कुठं फसवणूक होत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच उभा राहील. कॅमेरामॅन नानासह मी दीपक थोरात, धन्यवाद.